जय हिंद विद्यार्थी व पालक मित्र हो, तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट मी घेऊन आलोय। ती महत्त्वाची अपडेट अशी आहे की नुकतीच आरटीई संदर्भात शासनाने एक महत्त्वाचा जीआर काढलेला आहे। महत्त्वाचे बदल सुचवलेले आहेत आणि ते बदल काय आहेत बघा। तर काय आहेत नवीन बदल आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि कधीपासून ही प्रक्रिया सुरू होणार आहे याबद्दलची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मग लक्षात घ्या पालक मित्र, तर पहिले 3 महत्त्वाचे बदल यामध्ये झालेले आहेत। एक, आरटीई 25% प्रवेशासाठी सुधारित कार्यपद्धती जाहीर करण्यात आली असून ऑनलाईन अर्जात कमाल 10 शाळांचे पर्याय देता येतील असं या ठिकाणी म्हटलेलं आहे। विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून 1 किलोमीटर परिसरातील शाळांनाच आता प्राधान्य देण्यात येणार आहे। हा अत्यंत महत्त्वाचा आयएमपी मुद्दा आहे। पहिल्या फेरीतील ऑनलाईन सोडतीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना एकाच शाळेचे वाटप होईल असं सुद्धा म्हणण्यात आलंय। तसंच जी महत्त्वाची कागदपत्र आहेत जी आपल्याला आरटीई प्रवेशासाठी लागणार आहेत ती कागदपत्रे आता आपल्याला ऑनलाईनच अपलोड करावी लागणार आहे। ही अजून महत्त्वाची अपडेट आहे। म्हणजे कागदपत्र तुम्ही तयार ठेवायचे कारण ती तुम्हाला ऑनलाईन आताच अपलोड करावी लागणार आहेत। यापूर्वी ते आपण काय करायचो की शाळा सुरू होताना प्रवेश झाल्यावर ते आपण सबमिट करायचो, पण आता ते अगोदरच आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरतानाच अपलोड करावी लागणार आहे। हा एक महत्त्वाचा बदल आहे। आणि त्यासोबत महत्त्वाचं म्हणजे कोणती आवश्यक कागदपत्र आहेत मग हे तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे। तर बालकाच्या जन्माचं प्रमाणपत्र, वास्तव्याचा पुरावा, भाडेतत्वावर राहणाऱ्या पालकांसाठी प्रवेश प्रक्रियेपूर्वीचा नोंदणीकृत भाडे करार, सामाजिक वंचित घटकातील पालकांसाठीचा जातीचा दाखला, अपंगत्वाचा प्रमाणपत्र आणि आर्थिक दुर्बल घटकातील पालकांसाठी वार्षिक 1 लाख रुपये कमी उत्पन्न असल्याचा दाखला असे तुम्हाला कागदपत्र दाखल करावी लागणार आहेत। आणि महत्त्वाचं म्हणजे काय की प्रवेश प्रक्रिया कधीपासून सुरू होणार हा प्रश्न बऱ्याच जणांना पडला होता कारण ती बऱ्याच दिवसापासून डिले होत होती। अखेर लोकमत मध्ये एक वृत्तपत्र प्रसिद्ध झालेलं आहे जसाही हा जीआर आला त्यानंतर, आणि त्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की 17 फेब्रुवारी पासून, बघा प्रश्नचिन्ह अजून पण आहे, पण 17 फेब्रुवारी पासून ही प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याची दाट शक्यता आहे। कधीपासून? 17 फेब्रुवारी पासून। कारण तसं शासनाकडे विनंती प्रस्ताव पाठवला होता, शासनाने त्या विनंती प्रस्तावाला मंजुरी दिलेली आहे। साधारण 17,670 रुपये प्रति विद्यार्थी शुल्क सुद्धा शाळांना यासाठी दिलं जाणार आहे। त्यामुळे आरटीई प्रवेश प्रक्रियेचा मार्ग आता मोकळा झालेला आहे। अर्ज करताना तुम्हाला आता 1 किलोमीटरची रेडियसची अट पाळावी लागणार आहे। त्यामुळे अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। जे पालक खूप लांब राहतात, जे पालक या रेडियस मध्ये राहत नाही किंवा ज्यांच्या जवळ शाळा आहेत त्या शाळांना त्यांनी हे द्यावं यासाठीच हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी बनवला होता किंवा तुम्हाला ही माहिती मी दिलेली आहे। अशीच माहिती जेव्हा फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू होऊन जाईल, फॉर्म कसा भरावा, कसं अप्लाय करावं या संदर्भात सुद्धा मी व्हिडिओ टाकणार आहे। सो ही अपडेट कशी वाटली तर नक्की कमेंट करून कळवा। काही माहिती हवी असल्यास तर तुम्ही कमेंट करून किंवा या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जो नंबर दिलाय त्याला कॉल करून माहिती घेऊ शकतात। धन्यवाद।